एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी। हा एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र आपल्या मराठवाड्यातल्या महान संत गोदावरीच्या काठावरती ज्यांचा जन्म झाला, गंगाखेड निवासी श्री संत जनाबाई, त्या जनाबाईंचे हे वाक्य, हे शब्द, हा अभंग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तन करायचे। कीर्तनाचा प्रसंग वर्णन केलाय। देव कसा येऊन नाचला ऐका। आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र बंकट स्वामी महाराजांची ही चाल, कीर्तन नामदेव महाराजांचं, शब्द जनाबाईंचे, चाल बंकट स्वामींची। आणि अभंगामध्ये जनाबाईंनी शब्द वापरला एक टाळी। सगळ्यांनी एक वाजवा, एकच आवाज आला पाहिजे, एक 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 आवाज। हा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी। हा एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी। हे माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्यावाटी, गोपाळासी लाह्यावाटी। नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग। हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग। जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञान देवा बोला अभंग। ऐका, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करायचे नामदेव महाराज। नामदेव महाराजांनी डोक्याला पेटा, कमरेला उपरण, गळ्यामध्ये विना, मृदंग वाजवण्याकरता गोरोबा काका, संपूर्ण संत मंडळी टाळ घेऊन उभा। आणि कीर्तनामध्ये चाल कुणी म्हणायची हे सांगण्याचा अधिकार आपल्या मराठवाड्यातल्या संत जनाबाईकडे। जनाबाईंनी बघितलं, आळंदीचे माऊली ज्ञानोबा कीर्तनामध्ये आले। जनाबाई माऊलीला म्हटल्या, माऊली एवढ्या लागून आला, ते एक काम करा, घ्या टाळ आणि म्हणा चाल। हे जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, ज्ञान देवा बोला अभंग। हा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग,